लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचं म्हणून आम्ही असे आश्वासनं देत असतो. आता मित्रांनो, अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचंय, त्याची लय दिवसाची इच्छा आहे. मलाही वाटतं त्याने एकदा व्हावा, कारण प्रत्येक माणसाची आज जी काही मनातली इच्छा असती ती पूर्ण व्हायला पाहिजे. आता जसं शेतकऱ्याला वाटतं आम्हाला कर्जमाफी मिळावं, आमचं जे काही नुकसान झालंय ह्या नुकसान भरपाया मिळावं, यासाठी शेतकरी वेगवेगळ्या प्रकारे सरकारला मागणी करीत आहेत की कर्जमाफी करा. जे आमचं अतिवृष्टीमध्ये नुकसान झालंय, घरं वाहून गेले, पिकं वाहून गेले, गुरंढोरं वाहून गेले, त्यामुळं शेतकरी कर्जमाफीची मागणी करीत आहेत. आता ह्या शेतकऱ्याच्या इच्छा आहेत की आमचं कर्ज माफ व्हावा, आमचं घरदार चांगलं व्हावा, आमचे लेकरं बाळ शिकाव, आमच्या बी जीवनामध्ये चांगली प्रगती व्हावा, गाड्या घोड्या मोबाईल चांगलं वापरायला भेटाव, अशी शेतकऱ्याची इच्छा आहे. म्हणून शेतकरी मायबाप सरकारकडे ही मागणी करतात. तशी अजितदादांची सुद्धा इच्छा आहे की आपण एकदा मुख्यमंत्री व्हावं. आता त्याने आता लोक भलते कुटाने केले. सकाळी शपथविधी घेतला, 2-4 बाऱ्या ते उपमुख्यमंत्री झाले, अर्थमंत्री खातं त्याचं पक्क आहे. पण आमची बी इच्छा आहे एकदा दादा तुम्ही मुख्यमंत्री व्हावा, कारण प्रत्येक माणसाचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. पण दादा, जर तुम्ही असे मंत्री पाळीत असतान किंवा सोबत ठूत असतान तर तुम्हाला कसं मुख्यमंत्री होता तुम्ही? कारण तुमची आमदाराची संख्या वाढू द्यावं लागेल. तुमचं जेव्हा बहुमत होईल तेव्हा तुम्हाला म्हणता येईल की माझे आमदार जास्त आहेत, मला मुख्यमंत्री व्हायचंय. पण तुमचे काही मंत्री असे जर जनतेबद्दल, सरकार, शेतकऱ्याबद्दल, लोकांबद्दल जर बोलत असतील तर तुम्ही मुख्यमंत्री कसं होता याचा तुम्ही बी कधीतरी विचार करजा आणि ह्या लोकांना जरा चांगली तंबी द्या. कारण समाजाच्या विरोधात बोलणं, जनतेच्या विरोधात बोलणं हे त्यांना तरी शोभतंय का? कारण सध्या शेतकऱ्यावर आसमानी संकट आलेलं आहे. शेतकऱ्याचे बैल वाहून गेले, शेतातला माल वाहून गेलाय, पिकं वाहून गेलेत. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी परेशान आहे. स्वतःचा संसार सावरण्यासाठी तुम्ही जे 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केले त्याच्यातून फक्त 8,500 रुपये जी पहिली नुकसान भरपाई आहे तीच मिळाली. तो जो कालचा शासन निर्णय त्याच्यात स्पष्ट दिसतंय. आणि तुम्ही म्हणतात 10,000 कोटी रुपये आम्ही जरा वाढवून देणार आहेत, त्याचं तर काय त्याच्यात काही दिसलं नाही. मग शेतकरी ज्या काही मागण्या करत आहेत त्या मागण्यावर तुम्ही जर शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करीत असाल तर यापेक्षा वाईट काहीच नाही. तुमच्याच पक्षाचे म्हणजेच राष्ट्रवादीचे मंत्री, पुन्हा सहकार मंत्री, विशेष कराडचे आमदार बाबासाहेब पाटील जळगाव जिल्ह्यामध्ये गेले. एका बँकेचा काय कार्यक्रम होता तिथं, आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी शेतकऱ्यावर मुक्त फळं उधळली. ते म्हणले लोकांना काम एकच नाद लागलाय, कर्जमाफी कर्जमाफी. अरे हे कर्जमाफी म्हणायचं आमचं कामच असतं, निवडून येण्यासाठी आम्ही असं म्हणतच असतो. म्हणजे जे पोटात होतं ते त्याच्या ओठावर आलं. आता हे म्हणायचं त्याला म्हणजे जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांनी निवडणुकीच्या अगोदर दिलेलं जे आश्वासन होतं, मग ते याचसाठी होतं का की नुसतं एकदा निवडून यायचं आणि मग पुन्हा बघतेच हे पाहतेच हे फक्त याच्यासाठीच म्हणलो होतो का, असा प्रश्न पडतो. आणि तिथंच ते बँकेच्या मागे एकदा कधीतरी पुन्हा जळगावला गेलते, तिथं बोलताना ते म्हणले होते की लोक काही बी मागण्या करतील. आता तिथले अनिल भाईदास म्हणून दिलेलं आहे त्या बातमीमध्ये, त्याला उद्देशून ते म्हणले जर अनिल भाईदास मतदारसंघात गेले आणि लोक जर म्हणले की आमच्याकडे विहीर नाही, आम्हाला विहीर नदी आणून द्या, तर मग आता निवडून येण्यासाठी अनिल भाईदासांना म्हणावं लागेल ठीक आहे मी निवडून आल्यावर तुम्हाला नदी आणून देतो. एवढं शेतकऱ्याला कळतं हो मंत्री साहेब. नदी शेतकरी कशाला मागीन, शेतकऱ्याला कळतं नदी येत नसती. मात्र कर्जमाफी द्यायचं हे तुमचं काम आहे, तुम्ही आश्वासन दिलेलं आहे म्हणून शेतकरी कर्जमाफीची मागणी करत आहेत. नसताच शेतकऱ्यांनी केली नसती. आणि सरकार मायबाप असतं, सरकारचं ते काम आहे. आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचं काम करायले. आता ते काय बोलले तुम्हाला दाखवतो, हे बघा. कर्जमाफीचा नाद लागलाय, आम्हाला निवडून यायचे पण तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो. लोकांनी ठरवायला पाहिजे अगोदर काय मागायचंय. म्हणून मित्रांनो, मागणाऱ्यांनी काय मागावं ते ठरवावं. निवडणुकीत आम्हाला निवडून यायचे म्हणून आम्ही देखील आश्वासन देतो.
या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. असं शेतकऱ्याच्या बाबतीत बरेच आमदार मंत्री बोलत आहेत आणि पुन्हा नंतर सारवासारव करतेत. मी असं नाही म्हणण्याचा उद्देश होता आणि माझा तसा म्हणण्याचा उद्देश नव्हता, मला असं म्हणायचं होतं आणि मला तसं म्हणायचं होतं. आणि तेच या बाबासाहेब पाटलानं केलेले. म्हणजेच एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, यायच्या जे पोटात आहे ते ओठावर आहे. आणि हे शेतकऱ्यांनी सुद्धा लक्षात घ्यावं. हे काय काय बोलतेत, कोणकोणते मंत्री काय काय बोललेत. आता कराडमधील जे काही याचे मतदान करणारे शेतकरी असतील त्याने लक्षात घ्यावा. त्या शेतकऱ्यावर बी कर्ज असेल आणि एरबी म्हणतेत इकडे मराठवाड्यात जास्त कर्ज देत नाहीत, पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याकडे 5-5, 10-10 लाख कर्ज असते. मग माफी जर मिळाली तर त्या शेतकऱ्यांचा जास्त फायदा होईल. इकडे मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला देऊन देऊन सगळं लाख आणि 1.5 लाख कर्ज असते. त्याच्यापेक्षा काय माफी मिळणार आहे त्या शेतकऱ्याला. पण तेवढेच त्या शेतकऱ्याला जड आहेत म्हणून शेतकरी माफीची मागणी करतात. आणि तुम्ही असे बेताल वक्तव्य करता तर ते त्या मतदारसंघातल्या लोकांना सुद्धा याचा विचार करावा. सगळ्या शेतकऱ्याला सांगतो की हे बघा, हे आता असे बोलत आहेत आणि ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस पुन्हा आश्वासनं देतात. मात्र आपल्याला सुद्धा याचा विसर पडतो की हे त्यावेळेस काय म्हणले, ते आपल्याला ताथ तवा भेटलं, आपण आपलं गुलुगुलू करतो पुन्हा जे आहे तेच करतो. सगळेच काय मंत्री असे नसतात, सगळेच काय आमदार असे नसतात. मात्र जे असे शेतकऱ्याच्या बाबतीत, लोकांच्या बाबतीत, समाजाच्या बाबतीत बेताल वक्तव्य करतील अशा लोकांना समाजाने सुद्धा धडा शिकवला पाहिजे, मतदारांनी धडा शिकवला पाहिजे. त्याशिवाय बाकीचे बी सरळ होणार नाहीत. आणि दादा, तुम्हाला तर विनंती आहे राव, आम्हाला वाटतं तुम्ही मुख्यमंत्री व्हावा आणि तुम्ही असे माणसं पाळता. जरा चांगले माणसं ठेवा, चांगले आमदार करा, तरुणाईला संधी द्या, ते तुमच्या मागे राहते. आणि तुम्ही त्यातले त्यात म्हणजे कामाचे लय पाबंदी येतं, सकाळी 6लाच मंत्रालयात जाता असं बातमी ऐकली आम्हाला बरं वाटत. मात्र असे लोक जर बेताल वक्तव्य करतील तर तुमची आमदारांची संख्या कशी वाढन आणि कशी नाही आता ते तुम्हीच पहा. जरा तर त्याला सांगा तुम्ही सुधरून की शेतकऱ्याचे काय हाल चालू आहेत. तुम्ही पाहिले सोलापूरला, तुम्ही फिरले, काय परिस्थिती होती ती. याचा विचार करा आणि अशा लोकांना जरा चांगली तंबी द्या. तेव्हा दादा आम्हाला वाटतं की दादा एकदा मुख्यमंत्री व्हावे. आणि हे बघा त्यानं काय पुन्हा सारवासारव केली ती बी पहा बाबासाहेब पाटलानं. तर शेतकऱ्यांनी दुधाकडे वळावं. अर्बन बँक किंवा पतसंस्थेने देखील या शेतकऱ्याला कर्ज द्यावं. ह्या योजना फक्त कर्जमाफीमध्ये बसत नाहीत. एवढंच माझ्या पाठीमागेला म्हणण्याचा उद्देश होता. कोणाच्या भावना दुखावल्या असताना मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. झालं, आधी बोलून जायचं आणि पुन्हा सारवासारव करायची. माझा असा उद्देश नव्हता. आणि मी लय माझ्या बँकेतून दुधाला कर्ज देतो आणि याला कर्ज देतो आणि मग कर्ज देताना लोकांचे असे पांग फेडता का. आता याचा विचार सगळ्यांना करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.